नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे वायडी टॉकमध्ये. मी यशोदीप शेडे आज तुमच्यासोबत चर्चा करणार आहेत हर्षल पाटील यांच्यासोबत. हर्षल पाटील हे मर्चंट नेव्हीमध्ये सध्या नोकरी करत आहेत. त्यांच्याकडे बघायचं ठरलं तर वयाच्या 20व्या वर्षी 8 महिन्यामध्ये 8 देश फिरणं आणि त्यातल्या त्यात अगदी 10 डिग्री सेल्सिअसच्या ठिकाणी जाऊन काम करणं असेल, किंवा सायक्लोनच्या ट्रॅपमध्ये जवळपास 4 ते 5 दिवस फसणं असेल, किंवा त्या व्यतिरिक्त अगदी इजिप्तसारख्या ठिकाणी जिथे 55 डिग्री सेल्सिअसचं त्या ठिकाणी तापमान असतं, त्या ठिकाणी सर्व्हाइव्ह करणं असेल, आणि याहीपेक्षा महत्त्वाचं ते म्हणजे पायरेट्स ऑफ कॅरिबियन. हे आपण फक्त मूवीमध्ये बघितलं आहे, पण ॲक्च्युअलमध्ये कशा पद्धतीने पायरेट्स ही जी कन्सेप्ट आहे यामधून ते कशा पद्धतीने बाहेर आलेत, या सगळ्या गोष्टींबद्दल चर्चा करणार आहोत. आणि त्यातल्या त्यात आपल्या 10वी-12वी नंतरच्या विद्यार्थ्यांना मर्चंट नेव्हीमध्ये असणारी जॉबची संधी, या सगळ्या गोष्टींबद्दल आपल्याला चर्चा करायची आहे आज हर्षल पाटील यांच्यासोबत. हर्षल पाटील, तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या वायडी टॉक या शोमध्ये. धन्यवाद सर. सर्वप्रथम मी तुमचा आभारी आहे की तुम्ही मला वायडी टॉकमध्ये बोलवलं आणि मला लोकांना मोटिवेशनल आणि त्यांना एक संधी दिली की त्यांना ह्या फील्डमध्ये ते कसे येऊ शकतात, याबद्दल मी तुमचा आभारी आहे सर. धन्यवाद. सो हर्षल, माझा पहिला प्रश्न तुम्हाला हाच आहे की मर्चंट नेव्ही हे फील्ड तुम्ही 12वी नंतर का निवडलं, आणि असं कशा पद्धतीने तुम्हाला त्यातली माहिती भेटली? हो सर, सर्वप्रथम ही जी फील्ड आहे मी 12वी नंतर नाही निवडली. हिचं माझं ड्रीम होतं 5वी पासूनच. ओके. हो, जेव्हा मी स्कूलमध्ये गेलो होतो आणि आपलं 15 ऑगस्टचा कार्यक्रम होता, इंडिपेंडन्स डे, तेव्हा एक जण आले होते, एक कॅप्टन आले होते व्हाईट युनिफॉर्म घालून. तेव्हा तर एवढं सर्व काही माहीत नव्हतं की व्हाईट युनिफॉर्म काय असतं. तर मी सहज एक पप्पांना प्रश्न केला की म्हटलं हे अंकल कोण आहे? तर ते बोलले की नेव्हीमध्ये कॅप्टन आहे. त्यांनी मला सांगितलं की नेव्ही काय असते. मग त्यांनी त्यांची मनातली गोष्ट सांगितली की त्यांना सुद्धा या फील्डमध्ये जायचं होतं, पण त्यावेळेस परिस्थिती नव्हती, तेवढे पैसे नव्हते की ते एक्झामपर्यंत मुंबईला जाऊ शकत होते, आणि म्हणून कुठे काही कारणं होते की ते जाऊ नाही शकले. तर मी त्याच दिवशी ठरवलं की चला, पप्पांचं ड्रीम तर नाही झालं, मग आपण तेच ड्रीम आपलं करू आणि पप्पांची ती इच्छा पूर्ण करू. म्हणून मी आज या फील्डमध्ये आलोय सर. क्या बात आहे, बढिया. अजून एक म्हणजे मला एक प्रश्न पडतो की आता तू समजा या ठिकाणी आलाय, आता भरपूर सारे 10वी आणि 12वीचे विद्यार्थी सुद्धा हा पॉडकास्ट बघताय. बरोबर. तर त्यांच्या दृष्टीने मर्चंट नेव्हीचा एक शॉर्ट रोडमॅप तू काय सजेस्ट करशील? ओके सर, बेसिकली 10th नंतर मुलांनी जायला पाहिजे 11th-12th सायन्स विथ PCM ग्रुप. ओके. आणि मर्चंट नेव्हीची एक एंट्रन्स एक्झाम असते सर, IMU CET, इंडियन मॅरिटाईम युनिव्हर्सिटी कॉमन एंट्रन्स टेस्ट, विच इज कंडक्टेड बाय सेंट्रल गव्हर्नमेंट. ओके. हां, तर त्या एक्झामचा क्रायटेरिया असा असतो सर की त्याला PCM मध्ये प्लस इंग्लिशमध्ये 60% पाहिजे मुलाला 12वीला. मग तो इलिजिबल होतो तो एक्झाम देण्यासाठी. मग जेव्हा ती एक्झाम दिली तर आपला रँक काय येतो. आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला 12thला 60% आहे आणि एका मुलाला 80% आहे. तर जेव्हा तो स्पॉन्सरशिप एक्झामसाठी जातो तर 60, देन यू आर जस्ट 60, बट 80, ओके आय विल सिलेक्ट यू. तर ह्या सगळ्या प्रोसेस असतात. म्हणजे जितके जास्त मार्क तसे तुम्हाला कंपनीज चांगले रेफर करतात. हो. मग IMU CET एक्झाम दिल्यानंतर एक त्यांचा इंटरव्ह्यू प्रोसेस होते. इंटरव्ह्यू झाल्यानंतर एक मेडिकल असतो आणि मग मेडिकल नंतर जाऊ शकतात.